तर चला तर मग आपण जाऊया माझ्यासोबत तुमच्यासोबत माऊलींच्या पालखीला। तर तुम्ही म्हणत असाल की बाईच्या हातात माईक आहे आणि बाई का व्हॉइस ओव्हर देत आहेत, तर बाई विसरले आहेत माईक चालू करायला। नमस्कार मंडळी, जय गजानन, कशा आहात तुम्ही सर्व। तर आम्ही विदर्भाचे कपल इन पुणे तुमच्यासोबत शेअर करत आहोत आमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण, तो म्हणजे विठोबारायाच्या दर्शनाला जात असणाऱ्या तुकोबाराया आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा क्षण मी पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करते। दरवर्षी मी पालखीला जाते, पण हा क्षण मी तुमच्यासोबत शेअर करू कधीच शकले नाही, कारण चॅनल नव्हते। यावर्षी आपले चॅनल आहे आणि मी तुम्हा सगळ्यांसोबत हा शेअर करण्याचा विचार करत आहे। खरंच खूप आतुरतेने वाट बघत होती, हा तो क्षण आहे। मी काय बडबड करत होती, अखंड बडबड होती, मला आता आठवत नाहीये, म्हणून मी हा व्हॉइस देत आहे। काय माहिती काय चालू होतं, फक्त एक सांगू शकते। रस्त्याने जात असताना आम्हाला एक दिंडी दिसली, त्या दिंडीत एक सुंदर मावशी होत्या। तुम्ही बघू शकता, ह्या त्या एक काकी आहेत ज्यांच्या डोक्यावर विठोबारायाची मूर्ती आहे आणि मूर्ती खरंच खूप सुंदर होती, रखमाई खूप सुंदर दिसत होती। त्याच बाजूला एक मावशी आहे, त्यांच्या डोक्यावर तुळस होती आणि मावशींची खूप गोड स्माईल होती। एक काकी होत्या, ज्ञानोबा तुकाराम अशा गजरामध्ये छान आपला झेंडा हलवत पावली करत होत्या आणि खूप आनंदी होत्या आणि आयुष्याचा खूप सुंदर पार्ट त्या जगत होत्या असं मला वाटतं। खरंच या माऊलींची कायच गोष्ट सांगावी। एक आपल्यासोबत माऊली होती, त्यांनी त्यांचा खूप छान असा अनुभव शेअर केला, पण मी तो तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण माझा माईकच चालू नव्हता। खरंच त्या माऊलींना मनाभावापासून सॉरी म्हणते। एक आजोबा होते, खूप वयाने वयस्कर होते, पण छान वीणा वाजवत होते आणि ही सगळी मंडळी कल्याणवरून आली। सुख सोहळा स्वर्गी नाही, आणि मी यूट्यूब चॅनलवर सर्वांना सांगतो, जे ऐकतात जे बघतील त्यांनी एकदा तरी बघा इथे काय आहे काय नाही, माऊलीचा सुख सोहळा कसा असतो काय असतो। जाणार नाही, तुम्ही येतच राहाल इथे, आणि या ताईला सर्वांनी सपोर्ट करा। पावसाचा अनुभव तुम्ही माऊली खरंच खूप सुंदर बोलली होती की प्रत्येक पिढीने इथे यावं आणि एकदा तरी आपल्या आयुष्यातली वारी करावी। जोपर्यंत आपल्याच्या नव्हतं म्हातारपणात वारी होत नाही, तरुणपणातच वारी होते। पण काय सांगावं माऊली, तुमचे हे शब्द आमच्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यासाठी माफी असावी। सो माऊली खूप गोड बोलले होते, पण रस्त्याने आता निघालो होतो, समोर खूप सारे लोक आम्हाला दिसले होते। काही लोक विश्रांतीसाठी थांबले होते, काही पालखीची वाट बघत होते, काही लोक आपल्या पुण्यातली लोक होती जी माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला थांबली होती। तर इथे दोन आजोबा होते, छान झेंडे घेऊन पालखीची वाट बघत होते। समोर गेलो तर समोर आम्हाला छोट्या छोट्या मुक्ताई, छोट्या छोट्या रखमाई दिसल्या। ह्या आपल्या पालखीला सुशोभित करण्यासाठी आल्या होत्या, खरंच खूप गोड दिसत होत्या। त्यासोबत एक रुसबाई सुद्धा होती, रुसबाई मुक्ताई म्हणावं खरं तर तिला, खूपच गोड दिसत होती। तुम्ही बघू शकता किती गोड आहे। समोर गेलो तर एक आम्हाला वेडा विठ्ठल भक्त दिसला, जो छोटूसा होता आणि झेंडा हलवत आपल्या पालखीचं स्वागत करण्यासाठी थांबला होता। रथावर झूम कर। अरे ये ना, अशा प्रकारे बाळूमामाची पालखी आत्ताच गेली। तर आता आपण एका ताई सोबत आहोत। ताई, तुझं नाव काय? माझं नाव अश्विनी निशांत विश्वासराव। अच्छा, तर तू कुठून आली आहेस? मी चरोली आळंदीच्या इथेच आहे। अच्छा, तर तू किती वर्ष झाले वारी करतेस? मी 3 वर्ष झाले ही वारी करते, आळंदी टू पुणे। अरे वा, तर तुला काय वाटतं वारीमध्ये? खूप सुंदर वाटतं। ॲक्च्युली मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, म्हणजे इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण तरी पण मला ह्या वारीमध्ये यायला इतकं छान वाटतं। म्हणजे मी 3 वर्ष झाली ही वारी करते। अरे वा वा वा, ताईने काय सांगितलं ऐकलं का तुम्ही? ताई 3 वर्षापासून ही वारी करते। ताई गव्हर्नमेंट सर्वंट आहे। ताई, तुला आपल्यासारख्या या पिढीला काय सांगावं असं वाटेल? म्हणजे मी एकच संदेश देईल की ह्या वारीमध्ये गरीब श्रीमंत असं कोणालाच आमंत्रण नाहीये। तर यामध्ये कोणीही येऊ शकतं, कोणीही सहभागी होऊ शकतं आणि आपलं दुःख विसरून यामध्ये रमून जाऊ शकतं। कारण की आजकालच्या जगामध्ये लोक मोबाईलच्या ह्याच्यामध्ये खूप हे होत चाललेले आहेत आणि त्यामध्ये एकदम डिप्रेशनमध्ये फ्रस्ट्रेशन होत चाललेलं आहे। तर तुम्ही वारीमध्ये आल्यावर जे काही तुमचं दुःख आहे तुम्ही नक्कीच विसरून जाल। तर प्रत्येकाने मला असं वाटतं एकदा तरी वारी करावी।
ताईनी खरंच खूप छान संदेश दिलाय की आपण आजकालच्या जगात नुसतं मोबाईलच्या आहारी गेलो आहे आणि आपण हे सगळं विसरून आपण फक्त मोबाईल करत आहोत. तर या वारीमध्ये आपल्याला श्रीमंत गरीब कुणी नसून सगळ्यांना आहे, आपण सगळे ते एकजुटीने राहू शकतो आणि हा आनंद आपण जगू शकतो. खरंच खूप छान संदेश दिलाय ताई तू. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्याला एक आजोबांनी सांगितले की माऊलींची पालखी जवळ आली. एक 10-15 मिनिटात तिथे आपल्याला माऊलींची पालखी बघायला भेटेल. मी खरंच खूप उत्सुक आहे या क्षणासाठी, माझी आणि माऊलीच्या भेटीसाठी. मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. पहिलं वर्ष आहे, तुम्ही सुद्धा बघा आणि मला माझ्यासोबत बघा माऊलींची पालखी. सगळे भाविक दर्शनाची गडबड करतायत, बघू शकता. पालखी जवळ आली आहे असं बोलत राहा. काका काकू सेवा करण्यात मग्न आहेत, पण माऊली असती त्या सगळ्या भक्तिभाव आहेत. बघू शकता सेवाभाव. बघू शकता लोकांचा महासागर. वारकरी संप्रदाय मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या संख्येने दिंडी आणि पालखीमध्ये सामील झालाय. खूप आहेत असे भाविक जे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. आता आपण पुण्यातल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आहोत, जो रस्ता आता संगमवाडीच्या दिशेने जातोय. तिथे थांबलोय. इथून जवळपास सर्वच दिंडी इथून जातात आणि सोबतच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आहे. पालखीची लगबग लागलेलीच आहे आणि पालखी आलेली आहे. बघू शकता मॅडमनी माईक वगैरे माझ्याकडे देऊन ठेवला आणि तू बस काढत व्हिडिओ. मला तर दर्शन घ्यायचंय. तसं मला पण घ्यायचंय, पण मी समोर घेणार दगडूशेठ जवळ. आता तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये दाखवायचंय ना, सो एकाला तरी थांबायला लागेल. कोणाजवळून तरी लाडू भेटला बहुतेक प्रसाद म्हणून. चला बघू शकता कडक बंदोबस्तामध्ये सगळी पोलीस यंत्रणा सोबत आहे माऊलींच्या. बघू शकता आनंद लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू. हिला जायचंय दर्शनाला, बघू आता दर्शन भेटतं का. गेली 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 गेली. अरे बाप, कुठे दबली काय माहिती. अशी चेंगराचेंगरी व्हायला नको खरं तर. बघू शकता, त्यामुळे सर्वांनी जे पण दर्शन घेणार आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्षात घ्या की दुसऱ्या कोणाला लागू नये म्हणून. कितीतरी लोक बघा, हे गर्दी बघा. आता ही बघा इकडं आहे मला पालखी थांबलेली आहे, लोकांचं दर्शन चालू आहे, गडबड गडबड सगळी होत आहे. आणि आमचे बघा व्हिडिओ शूटिंग काढणारे पण इथं आहेत.
समोर हीच पालखी दगडूशेठ गणपती बाप्पाच्या समोर तिथे जाते. तुम्ही बघू शकता ही पालखी दगडूशेठ गणपती बाप्पाच्या एरियामध्ये दाखल झालेली आहे. आता इथे स्वागत आहे ज्ञानेश्वर माऊलीचं आणि या पालखीची भेट आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे इथे गजर होतो आहे आणि तुम्ही बघाल की खूपच सुंदर हा क्षण आहे. फुलांचा वर्षाव आहे आणि सगळंच आहे. तुम्ही बघा आरती तुकारामा स्वामी सच्चोरोधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकारामा रागवे सात पाषाण तारीले तैसे तुकोबाचे अबहुज के रक्षिले. आरती तुकारामा सुखिता तुने से ब्रह्म पिताची. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजच्या पालखीनंतर या ठिकाणी गुरुमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे. या पालखी सोहळ्याचे प्रमुख, पालखी सोहळ्याचे सर्व विश्वस्त व तमाम देहूकर आनंदीकरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येते.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कित्येक लाखो भाविक इथे थांबलेले होते. प्रत्येकाने आपले आपले फोन परत एकदा काढलेले आहेत. परत सर्व भाविक माऊलींच्या पालखीसाठी इथे थांबलेले आहेत आणि रथाचं आगमन झालेलं आहे. हजारो भाविक ज्याची वाट बघतायत तो क्षण आलेला आहे. आपण वर जाऊ का पालखीत बघा.